सगळ्यांना नमस्कार. दुपारच्या वाजलेले आहेत 12 आणि आमच्या आत्यान बापू चालले जेजुरी आणि काय ते कुरकुम चाय. 2-3 दिवस गेलते ना तुळजापूर गाणगापूर इकडून आले, पण जेजुरीला आणि ह्याला जावं लागतं तर उशीर झालाय. पण रविवारी सवासणी करायच्या म्हणल्या तर पोळ्या तर मग ते जावं लागते. बापू आतमध्ये बसले, आत्याचं उर असते. ड्युटी ही आहे ना आमच्याकडं कोटमा खंडोबाचा, तर ते न्यावं लागतं. त्यांचं आत काय काय चाललंय बघू. त्यांचं आवराआवरी सगळं चाललंय, गडबड चालली. का आल्या तर बघू काय म्हणतात. थांबा. चला या मस्तपैकी जेजुरी आणि काय हो हा माझ्या तर ध्यानातच येत नाही. कुरकुम. हा कुरकुम चाय आणि खंडोबा. जेजुरी कुरकुम करून यायचं. संध्याकाळी येतात महागारी, कारण का जावंच लागते है ना. जावंच लागतंय म्हणजे जावंच लागतं. कारण का तुळजापूर केलं ना ही राहिली कुरकुम आणि जेजुरी ती करावं लागतं होय. झाला आडमुट्या गत आता काय करते. नशीब बापूनी तरी बुद्ध्या दिली देवाने. कुठली गोष्ट म्हणजे असं पण आहे होय बापू. आपण नाही करणार होय बडा बडा बदल नाही. पण नाही ना, पण देवाने तुम्हाला सांगितलं बाबा जावंच लागेल, कारण का तुम्हाला खंडोबाला जावंच लागतंय ना. देवाला जावंच लागतंय कारण का बापूच्याच हातावर कोटमा या त्रास देतात. आत्या सकाळ धरून त्यांना म्हणत होते आपल्याला जायचंय. त्या रात्री उशीर झालता, म्हणजे तिकडून जायचं होतं ना, गाडी होती ती, पण बऱ्याच बायका होत्या ना. मग बायका असल्यामुळे मग सगळ्यांना कुणाचं काय तर कुणी होत नाही, म्हणून मग त्या रात्री घरी आल्या. आणि आज म्हणले असत्याला जावं बापूला म्हणलं, पण बापू काय ऐका ना. बापू म्हणलं नाही जमायचं ना, असं तसं म्हणलंय काम यान. त्याने सकाळ शिव्या टाकल्या. ती बापू रानात गेलेलं महागारी आलं. 12ला लाईट जाते रोज. सकाळी 6ला येते आणि 12ला का काहीतरी 12:30ला जाते. आता 12 वाजून गेलेत, तर त्यांचं चाललंय गेले देवाला. तर रविवारी मस्तपैकी ती ताटही भरावं लागते. ती गेल्यावरती कुलदैवत आहे ना आमचं जेजुरी आणि तुळजापूरचे आहे. कुलदैवताला जावं लागतं वर्षातून एकदा, तर ते आमचे कुलदैवत आहे. त्याच्यामुळं गेले होते आत्या. मंगळवारी गेले होते, मी तिकडून आली आणि आत्या मंगळवारी गेल्या. मग रात्री घरी आल्या. मग आत्याला म्हटलं ती पण या करून लाग ताण नको डोक्याला कसं आपलं मग सगळंच परड्या भरावं लागतात. 5-6 वाजता जेवण करायला घालावं लागतात. तर ते सगळं करायचं म्हणल्यानंतर ना मग रविवारी किंवा सोमवारी करायचं. आता उद्या सगळं सारवून काढायचं, कुरिअर पॅक करायची, कुरिअर द्यायचं, सारवून काढायचं, चुलीला पोत्या राही देऊन मस्तपैकी फरशा पुसून रविवारी तो कार्यक्रम उरकून टाकायचा. कसं असतं बाकीची पण कामं चालू आहेत आता. म्हणलं तर ऊन पडतंय खूप. परत ना आपल्याला सांडगे घालायला चालू करायचे. सांडगे थोडेच राहिलेत, ऊन आहे तोपर्यंत घालून घ्यावं म्हणलं. आणि चकल्या पण करायच्यात ह्याच्या आपल्या शाबू बटाट्याच्या चकल्या. गरम व्हायला लागलं म्हणलं फॅन लावा व्हायचं. गरम होतंय ना खूप. लय तापमान वाढलेलं आहे, पाऊस झालाय, लय गरम होतंय. लय काही सुसा नाही. उन्हात तर काहीच काम करू वाटा नाही. माझं तर बाकीचं सकाळी जे काम केलं 11च्या आधी तीच केलेलं, बाकीचं तसंच राहिलंय. कामच करू वाटा नाही, इतकंच ऊन लागतं या. पण आजच्या अवधीच्या दिवस आता असंच चालणार आहे. रविवारपासून आपलं काम चालू. आणि अण्णा गेला गाडी सर्व्हिसिंग करायला, स्कूटी. त्याला म्हणलं शाळेत जायचं म्हणल्यानंतर स्कूटीचं सगळं नीटनेटकं करून आण. सर्व्हिसिंग एकदा केली म्हणजे आपलं बिनकाळजी शाळेत जायला. त्याचं कॉलेजचं ॲडमिशन घ्यायला आणि ते लय कुठं ना आता परत नॅनोची शाळा भरण. चला नाही काय होतंय बघत राहता नुसतं. बाय सगळ्यांना, शुभ दुपार.